Good morning, everyone. Someone says that earning money is an art, but managing it is a science. So, gathered here for an important session based on the subject financial literacy, आर्थिक साक्षरता. तर या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे याची ओळख करून देतो. आधी जनार्दन खोत सर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर चंद्रवास्कर सर आलेले आहेत. आपल्या परंपरेनुसार आपण त्यांचं स्वागत करूया. तर I would like to invite Manas Nagose to welcome Janardhan Khol sir. मी जनार्दन खोत सरांबद्दल सांगतो. पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करा. पुष्पगुच्छ. थोडं व्हिडिओ जाऊ. टाळ्यांचा गजर आपण जनार्दन खोत सर कोऑर्डिनेटर आहेत फायनान्शियल लिटरसी सेंटरमध्ये. तर त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. याच्यानंतर मी बोलवतो माही मिश्रा. माही स्वागत करेल मिस्टर हेमंत चंद्रवास्कर सरांचं. चंद्रवास्कर सर त्यांच्या गाण्याबद्दल चंद्रवास्कर सर अमृत मित्र आहेत भंडारा सेंटरचे. तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या संस्थेबद्दल ते डिटेल माहिती आपल्याला सांगणारच आहेत. तर आजचं सेशन तुम्हाला आयडिया मी त्याच्या आधी दिली होती. तुमच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज केला होता की आपलं पैसे कमवणे आणि त्याला मॅनेज करणं, फायनान्शियल मॅनेज करायचा, एज्युकेशनमध्ये खर्च कसा करायचा, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं, याबद्दलचं आपलं इम्पॉर्टंट सेशन. आजचं खूप इम्पॉर्टंट सेशन तुम्हाला मिळणार आहे आणि खूप उपयुक्त माहिती देण्यासाठी आपले आज गेस्ट आलेले आहेत. तर जास्त वेळ न घालवता मी इन्व्हाइट करतो. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी आपला परिचय देतो. मी अधिकारी असल्यानंतर मी रिटायर झाल्यानंतर मी बँक ऑफ इंडियाचा काउन्सिलर म्हणून मी तर मी तुम्हाला बँकेच्या कार्याबद्दल थोडं सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे भारतीय रिझर्व्ह बँक केव्हा स्थापना झाली माहिती आहे का? 1935 वर्षात बँकेची स्थापना झाली. दुसरी गोष्ट बँकेचं रिझर्व्ह बँकेचं कार्य असं असतं. आपली नॅशनल जी काही बँक आहे त्यांच्यावर त्यांची निगराणी असते. ते व्यवहार कशी करतात, त्यांचं वित्तीय एक कसं आहे आणि त्या दुसरं कार्य असं रिझर्व्ह बँकेचं असते आपलं नोटा छापण्याचं. नोटा कुठे छापतात तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे का? माहित असेल सांगा. बोला तुम्हाला बरोबर आहे. छपाई कुठे आहे? नोटा छापण्याची मशीन कुठे आहे? एक नाशिक बरोबर आहे आणि दुसरी दिवास. आता बँकेमध्ये आपण पूर्वी सगळ्यांचे खाते असतील, जनधन खातं असेल तर त्या खात्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे ते दोन प्रकारचे खाते. बँकमध्ये दोन प्रकारचे खाते, एक बचत खातं आहे आणि एक चालू खातं आहे. बचत खात्यामध्ये दोन प्रकारचे खाते आहेत. एक तर सेव्हिंग बँक म्हणतो आणि जनधन वालं खातं. जनधन वालं खातं आहे सगळ्यांच्या शून्यावर असते, त्याच्यात पैसे शून्य असतील तरी खातं उघडतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक ATM रुपी कार्ड म्हणून एक ATM होतं. माहिती आहे? ATM आहे का सगळ्यांजवळ? ATM तुम्ही किती वर्षात झाले? 18 वर्ष झाले तुम्हाला ATM मिळेल.
बरोबर ठीक आहे. तर तुम्ही ते ATM जरूर घ्यायचं. ATM मध्ये 2 लाखाचा विमा आहे. त्याच्यामध्ये फक्त अट एवढी आहे की आपलं जर आपलं हे मतलब आपण एक्सपायर झालो काय, तर ते ATM मध्ये 2 लाखाचा विमा आहे ते आता 2 लाख आपल्या नॉमिनीला मिळू शकते. खात्यामध्ये नॉमिनी करणं पण आवश्यक आहे. है ना, सगळ्यांनी नॉमिनी करून घ्या. जर खाते असतील त्यामध्ये आई बाबाचं किंवा भावाचं नॉमिनेशन करून घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट ATMची अट एवढी आहे फक्त 30 दिवसाच्या आत जर आपलं एक्सपायर होण्याच्या 30 दिवसाच्या आत तो ATM ॲक्टिव्ह राहतो. म्हणजे आपण कुठं खरेदी करतो, कुठं आपण पेट्रोल भरतो, तर तिथून फक्त 100-200 रुपये आपल्याला खर्च करून घ्यायचे. जर जेव्हा आपण किंवा कधी बॅलन्स चेक करून घ्यायचं तर ते ॲक्टिव्ह असेल तर आपल्याला ते 2 लाख विमा आपण मिळतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट विमा आहे त्याला म्हणतात जीवन जेव्हा हे असते 436 रुपयाचा विमा असतो वर्षाचे. 436 याची वयोमर्यादा असते 18 पासून 50 वर्ष. ठीक आहे. आणि दुसरा विमा आहे 1870 वर्ष मर्यादा असते, ते आहे ॲक्सिडेंटल विमा. ह्या विमामध्ये 436 आपण जर भरले तर आपल्याला 1 वर्ष 436 भरायचे. आणि आपलं कोणत्या बिमारीला म्हणा, कोणत्या असं नैसर्गिक मृत्यू झाला त्यावरही आपल्याला 2 लाखाचा विमा मिळतो. असं सगळ्या पूर्ण जगामध्ये भारत असा देश आहे याच्यामध्ये इथंच एका कमी किमतीमध्ये आपल्याला विमा मिळतो. फक्त हे आहे जे आपण LICवर काढतो त्याच्यामध्ये आपल्याला पैसे रिफंड मिळतात, याच्यात मिळतात. कारण की 436 मध्ये आपल्याला 2 लाखाचा विमा पण देईल, आपल्याला रिफंड देतच नाही. ठीक आहे. तर जर कोणी व्यक्तीचं असेल आणि ॲक्सिडेंटल विमा असेल तर कधी आपण व्यवस्थित चालू, परंतु काय समोरचा व्यक्ती तर व्यवस्थित त्यांना आपलं ॲक्सिडेंट झाला. आणि तिसरी गोष्ट जनधनवाला खाता असेल तर तो ATM असेल त्याला 6 लाख रुपये मिळू शकतात परिवाराला. ठीक आहे. परिवाराला 6 लाख मिळेल. ते 6 लाखची जी सोय आहे आणि जे मदत आहे ती त्या परिवाराला खूपच उपयोगी पडेल. तर मी हे विमा तुम्हाला तुम्ही बँकेत जाऊन 18 वर्षाची जी असतील व्यक्ती किंवा 18 वर्षानंतर तुम्ही बँकेत जाऊन जरूर काढून घ्या. 20 रुपयाचे जास्त नाही आहे ना. दुसरी गोष्ट अटल पेन्शन योजना आहे. अटल पेन्शन योजना ही पण असते 18 वर्षापासून 40 वर्षापर्यंत जमा करावं लागतं. ठीक. 40 वर्षापर्यंत जमा करायची. तर जर जो व्यक्ती 18 वर्षाचा असेल 40 वर्षापर्यंत जमा करेल तर त्याला 60 वर्षानंतर एक पेन्शन प्लॅन मिळेल. जर जो व्यक्ती तुम्ही 18 वर्षाच्या आत तो 42 रुपये पर महिना, तर ते तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावं लागतं. आणि 60 वर्षापर्यंत भरलं तर हे त्या लोकांना म्हणजे जर आपण 60 वर्षानंतर मात्र होतो त्यावेळेस आपल्या छोट्या खर्चासाठी मुलांच्या समोर हात पसरवणं जे आपल्याला जमणार नाही, तर हे छोट्या खर्चासाठी आपल्याला उपयोगी पडेल. सगळ्या लोकांनी बावन्नीच्या पालक असतात त्यामध्ये अमिताभ बच्चन नसतो, तो एक बँकेत असतो. जर तो रिटायर झाल्यानंतर तो बँकेत पैसे विड्रॉ करायला जातो तर तिथं बँकेचा अधिकारी म्हणतो सर तुम्ही कशाला विड्रॉ करता, हे तुम्ही आपल्या जीवनासाठी असू द्या. पण तो त्याला मुलांनी कधी साथ दिली का नाही ना. हे अशाच कार्यासाठी एक आपलं एक विमा. ठीक आहे. हा विमा म्हणतो अटल पेन्शन योजना. ही पण तुम्ही आवर्जून काढून घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट एक आता मनी म्हणून हे आहे त्याच्यामध्ये ते फ्रॉड करणारे ते व्यक्ती आपला खाता किराणी देतात
ते म्हणतात यार माझं ते 50,000 येणार आहे, हां तू तुझ्या खात्यात घेऊन घे, मग मला परत देशील, मी तुला 5,000. तरी जर हे अवैधरित्या जे कार्य करतात त्या व्यक्तींनी जर असे केलं तर उद्या उद्या आपलं सगळं डिटेल आपल्या खात्यामध्ये आहे आणि ते आपल्या खात्यात होईल तर आपण तुरुंगात कोण जाऊ जातील, कोण जातील, आपणच जाऊ ना. असे तर असे जे कोणी म्हणणारे असतील तर असे आपल्या खात्याचा वापर करून कधी कोणाला करू देत नाही. आजकाल ते फ्रॉडमध्ये पुष्कळ असं होत आहे. आता दुसरी गोष्ट CKYC. KYC प्रत्येक 10 वर्षानंतर नवीनीकरण करण्यात येते. की 10 वर्षात आपलं ॲड्रेस चेंज होऊन जातो, आपलं चेहरा चेंज होतो, हां हे सगळं आहे ना. तर याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रत्येक 10 वर्षानंतर ते CKYC म्हणून करतात. तर CKYC आपण आवर्जून करून घ्यायला पाहिजे. हां त्याच्यामध्ये आपलं वोटर ID, आधार कार्ड, अजून गव्हर्नमेंट संस्थाकडून मिळालेलं हे पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन असते त्याच्याबद्दल मिळालेलं एक कार्ड असतो, ते पण तुम्हाला खात्या KYC करण्यासाठी उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन की आज आपलं कोणी म्हणजे फुकटात कोणी पैसे देत नाही. तुम्हाला कोणाला फोन आला आहे, तुम्हाला हे लागलं ते लागलं, आला आहे नाही, लॉटरी लागली, आलं तर कोणी पैसे फुकटात देत नाही. तर अशी कोणती लिंक असेल, कोणत्या लिंकला आपण हे उघडायचे, कोणती लिंक उघडायची, आणि आजकाल ते डिजिटल अरेस्ट म्हणून लिहून राहिलं, ते म्हणतात तर दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीने तुमचं नाव सांगितलं आहे आणि आपल्याला ते हरासमेंट करतात. हरासमेंट काय? हरासमेंट म्हणजे असं फोन नाही करत, ते फोन आपण समोर ठेवतात, त्यांचा व्हिडिओ दिसतो, त्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कोर्टाचा ऑर्डर पण देतील, सिग्नल पण दिसेल, पोलीस स्टेशनचं, हे सगळं बनावट असते, कोर्ट पण सगळं बनावट असते. याला बळी पडू नका तुम्ही लोक. तुमची APK फाईल असते ती कधी उघडायची नाही. तर आपण काय करतो, कधी असं नवीन फोन आला काय झालं तर आपण प्रत्येक त्याला टच करून आपण सगळं. सरांनी खूप छान माहिती दिली आहे. तुम्हाला वेगवेगळ्या इन्शुरन्स स्कीम्स म्हणजे विमा योजनेबद्दल माहिती मिळाली. त्याच्यानंतर आई बाबांना पण सांगायचं हां, आता तुमचं वय आहे, पेन्शन प्लॅन्स किंवा इन्शुरन्सचं पण तुम्ही घरच्या मोठ्या लोकांची मदत नक्कीच करू शकता त्यांना याच्याबद्दल माहिती देऊन. तर वेगवेगळे पेन्शन प्लॅनसुद्धा सांगितले आहेत तुम्हाला. कसं आपलं फ्युचर आपण सिक्युअर करू शकतो फायनान्शियल इंडिपेंडन्सी ठेवून. इंडिपेंडन्सी इन द सेन्स की आपल्या भावी पिढीवर डिपेंड न राहता आपणच आपल्या सेल्फ इंडिपेंडंट बनून आपलं फायनान्शियल स्टेबिलिटी कसं राखू शकतो या सगळ्या विषयांवर सरांनी मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. तसंच आपल्या सब्जेक्टशी रिलेटेड सरांनी माहिती दिली आहे. ऑनलाईन फ्रॉड जे आज तुम्ही प्रत्येक दिवशीचा पेपर उघडाल तर तुम्हाला ऑनलाईन फ्रॉडचं एखादी केस तरी मिळेलच, आणि ती इथली खूप दूरची नसते तर आपल्या जिल्ह्यातली आपल्या परिसरातली इथली. तर ऑनलाईन फ्रॉड म्हणजे कोणत्या नवीन लिंक्स, कोणत्या नवीन लॉटरी स्कीमची मेसेज याचा बळी न पडता आपण कोणत्याही लालच न करता आपण त्यांना लिंक ओपन नाही करायच्या, अनवॉन्टेड आणि अननोन लिंक्स ओपन नाही करण्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळाली आहे. सरांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो श्री हेमंत चंडवासकर सर, अमृतमित्र भंडारा आहेत ते, आम्हाला सर्वांचा मार्गदर्शन करतील. सर प्लीज. धन्यवाद. आवाज ऐकू येतोय शेवटी? ओके. चला, तर मी अमृत या संस्थेतून आलेलो आहे. अमृत म्हणजे अकॅडमी. ओम सहना भवतु. म्हणा.
नमस्तु मां विद्विषावहै ओम शांति शांति शांति। आता ही संस्था आपल्याला कशी मदत करू शकते, कारण कोणती संस्था आहे त्याचे उद्देश ध्येय धोरण काहीतरी असतं आणि ते लोकाभिमुख असतं, म्हणून आपण त्या संस्थेशी कसे जोडले जातो किंवा तुमच्याकरता काय आहे जोपर्यंत तुम्हाला माहीत होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी जुळू शकणार नाही. म्हणून आणि फायनान्शियल लिटरसी सेंटर हे अमृत देखील चालवतं. म्हणून हा आजचा जो कार्यक्रम आहे हा दोन मोठ्या संस्थांनी संयुक्त विद्यमाने आपल्या शाळेमध्ये घेतलेला आहे. आपल्याकडे नॅशनलाइज बँक आणि प्रायव्हेट बँक अशा दोन प्रकारच्या बँका असतात, माहिती आहे सगळ्यांना है ना. तर ज्या नॅशनलाइज बँका असतात त्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये एक नॅशनलाइज बँकेला लीड बँक असं म्हणतात. ठीक आहे. तर ती जी बँक असते तिचं लीड बँक असते. आता आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये लीड बँक म्हणून बँक ऑफ इंडिया आहे. ठीक आहे. तर लीड बँक आहे त्याचं स्वतंत्र जिल्हास्थानी एक ऑफिस असतं. ठीक आहे. म्हणजे बँक तर असतेच, त्याचं ऑफिस वेगळं असतं. तिथे LDM लीड बँक मॅनेजर म्हणून असतो, जो पूर्ण जिल्ह्याच्या जितक्या नॅशनलाइज बँका असतात त्याच्यामध्ये सगळ्या योजना राबवल्या जात आहे की नाही, सगळे टार्गेट कंप्लीट केले जात आहे की नाही, है ना. आणि जर काही प्रॉब्लेम आला तर ते त्या लीड बँक मॅनेजर पर्यंत ती जात असते, कारण प्रत्येक मॅनेजरला काही टार्गेट असतात. मग ते फायनान्शियल टार्गेट असो, उद्योगाचे असो, लोनचे असो, तर या सगळे टार्गेट जे आहेत ते कंप्लीट करून घेण्याचं अल्टिमेट जबाबदारी ही लीड बँकेची असते. तर या लीड बँकेमध्ये पण फायनान्शियल लिटरसी सेंटर हे इंडिपेंडेंट चालवलं जातं. ते फायनान्शियल लिटरसी सेंटर कोणाकरता चालवलं जातं? ज्यांचं खातं आहे. खातं कोणाचं असू शकतं? जे 18 वर्षाच्या वर आहे. तुम्ही म्हणाल सर आमचंही खातं आहे, माझ्या लहान बहिणीचंही खातं आहे, 5 वर्षाची 5वीत आहे ती. का? कारण तिला स्कॉलरशिप मिळते, पण तिच्या खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो. काढू शकते का ती? नाही, काढू नाही शकत. तिचा फक्त जमा होईल, है ना. म्हणून लहान मुलं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकरता वेगवेगळ्या योजना चालवते. आणि लीड बँक मध्ये पण फायनान्शियल लिटरसी सेंटर आहे. तिथे कोऑर्डिनेटर म्हणून खूपसर काम करतात आहे. आणि त्याची अटच ही असते की जो व्यक्ती बँकेत न रिटायर झालेला आहे, त्यांना फायनान्स म्हणजे काय हे माहिती आहे, अशाच लोकांना अशा ठिकाणी बसवलं जातं. आणि त्यांचा उत्तर जो काळ आहे निवृत्तीनंतरचा तो समाजोपयोगी कसा होईल याचा दृष्टिकोन ठेवून यांचा फायदा समाजाकरता केला जातो. म्हणून तर आता हा जो कार्यक्रम आहे हा लीड बँक भंडारा आणि अमृत संस्था भंडारा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदा इथे झालेला आहे. बरोबर आहे. तर या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी तुम्हा लोकांचं स्वागत. आणि हे जे अमृत आहे याचं काय काय करतं त्याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगतो आणि मग फायनान्शियल लिटरसीकडे आपण येऊ. अमृत ही संस्था जी आहे ह्याचा सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही जर नॅशनलाइज बँकेतनं लोन घेतलं असेल, ठीक आहे, मग लोन कशाकरता घेईल? माणूस एक तर व्यवसायाकरता घेईल किंवा शिक्षणाकरता घेईल. तर जर टर्म लोन घेतलं असेल तुम्ही, टर्म लोन म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 7 वर्ष, है ना. तर या टर्म लोनवर तुम्हाला व्याज द्यावं लागेल, है ना. फुकटात कोणी लोन देतं का? नाही. तर ते जे व्याज आहे ते अमृत संस्था आपल्यातर्फे भरते. हे सगळ्यात मोठा फायदा, असं कोणीही करत नाही. आणि किती वर्ष करते? 2 वर्ष किंवा 4.5 लाख रुपये. त्याच्यापैकी जे कमी असतील ते, तर तुम्हाला 4.5 लाख रुपयाची मदत बँकेतर्फे होते. का?
दोनों वर्ष सर मेरा लोन तो 60 साल का है, मेरे को 2 साल मिलेंगे। यस, क्यों? क्योंकि 2 साल में आप इंडिपेंडेंट हो जाते हैं, ऐसा उनका मानना है। ठीक है, तो 2 साल में आप सस्टेन हो गए, उसके बाद आपको रीढ़ की हड्डी आपकी पक्की होने के बाद में आपकी गिरने की संभावना कम हो जाती है, आप नहीं गिरेंगे, आप खड़े रहेंगे ठीक से। ठीक आहे, तर म्हणून हे लोक या पद्धतीने 2 वर्ष आपल्याला मदत करत असतात। त्याच्यानंतर यांचं टूल रूम आहे, जे ITI 12वी नंतर ITI करतात, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करतात, एमटेक करतात, त्या लोकांना पुढे जाण्याकरता काही सर्टिफिकेट कोर्स, काही डिप्लोमा कोर्स, काही डिग्री कोर्स करायचे असतात। त्याच्याकरता शासनाने व्यवस्था केलेली आहे औरंगाबादला इंडो जर्मन कोलॅबोरेशन ते ट्रेनिंग सेंटर औरंगाबादला चाललं जातं। तिथे जे काही कोर्सेस आहेत त्यांची फीस त्या लेवलची आहे, पण अमृत काय करतं, जर तिथे तुम्ही त्यांची एक्झाम क्रॅक केली आणि तिथे तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचा राहण्या खाण्याचा आणि तितक्या ड्युरेशनचा तुमच्या फीसचा कोर्स हे अमृत देत असतं। खूप मोठी मदत आहे मित्रांनो। अजून तुम्ही जग बघितलं नाही आहे पैसा, आपले आई वडील कसे कमवतात आणि कसं आपल्यावर खर्च करतात, तो एक एक पैसा खूप महत्त्वाचा आहे। आणि ही जाण तुमच्याकडे तुम्हाला असली पाहिजे, म्हणून फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम हा तुमच्याकरता आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर अमृत पेड या नावाने एक प्लॅटफॉर्म केलेला आहे। तुम्ही ॲमेझॉन ऐकलेलं आहे? त्या ॲमेझॉन मध्ये काय होतं की तुम्ही एखादा प्रॉडक्ट जर आवडला तर तो सगळ्या पद्धतीने पाहता, त्याची माहिती वाचता आणि मग तो सिलेक्ट करता। सिलेक्ट करून आपल्या बँकेतनं त्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता आणि मग तो प्रॉडक्ट तुमच्या घरी कुरिअरनी येत असतो। सेम हे अमृत त्या सोबतही आहे। आपलाही प्लॅटफॉर्म आहे जिथे आपला महाराष्ट्रीयन माणूस आपण स्वतः तयार केलेले प्रॉडक्ट इथे ठेवतो। आतापर्यंत 168 प्रॉडक्ट आपले अपलोड झालेले आहे गेल्या 3 महिन्यात आणि हे महाराष्ट्रीयन बांधवांनी केलेले आहे। घरगुती होते, लोननी मोठं केलं आणि ते प्रॉडक्ट इथे लॉन्च केलेले आहे। त्याच्यानंतर आपण जगाला सांगितलेलं आहे की भारतामध्ये जितकी हुशारी आहे तितकी जगत नहीं। जुगाड़ करने में हम लोग बहुत मस्त है, किसी भी चीज में जुगाड़ कर सकते, बराबर, किसी भी चीज, फिर बुरी चीजों में भी और अच्छी चीजों में। ठीक है, तर आपल्या डोक्यात काही अशी आयडिया आली की जी पुढे जाऊन चांगलं काही करू शकते। पण मी एक गोष्ट इथे सांगायचं विसरलो की अमृतच्या जितक्याही योजना आहे या 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या आतमध्ये ज्यांचं आहे त्यांच्याकरता आहे। आणि जनरली जितके मिडल क्लास आहे तो 17 क्लास याच्यामध्ये इन्क्लूड होऊन जातो, विद्यार्थी होईल आणि काही होईल। तर अशी जर आपल्याला कोणती युनिक आयडिया आली तर आपल्याजवळ पैसे नसतील तर अमृत काय मदत करेल, तुमची आयडिया ही तो त्याच्यावर काम करेल, R&D करेल। R&D म्हणजे काय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट। ठीक आहे, R&D करेल आणि जर हे लक्षात आलं की हा जो आयडिया आहे ही कॅश होऊ शकते तर तुम्हाला त्या आयडियाचं तुमच्या नावाने पेटंट केलं जातं। पेटंट ऐकलाय शब्द? पेटंट माहिती आहे ना, त्याच्यावर पिक्चर बघितला आपण। कोणता पिक्चर बघितला? पेटंटवर अनासपुरेचा मोठा पिक्चर, यस, दे दत्ता है ना, तर तो पूर्ण पेटंटवर होता, त्यांनी तो पेटंट शोधून काढला होता। ठीक आहे, तर असा नॅशनल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्यासारखं असेल तर तुम्हाला ते आयात निर्यात, इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याचंही ट्रेनिंग देतात। दॅट ट्रेनिंग इज टोटली फ्री आणि त्याच्यानंतर तुम्हाला मार्केट कसं मिळेल त्याच्याकरता त्यांनी अमृत पेठ हे घेतलेलंच आहे, ज्याच्यामध्ये
सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर चालवतो त्या कोर्सेस मध्ये ब्युटी पार्लरचा कोर्स आहे, त्याच्यानंतर सोलरचा कोर्स आहे. सोलरचा मित्रांनो कोर्स असा आहे की सोलर काय आहे, तुम्हाला कसं डेव्हलप करायचं आहे, आणि हे सगळं शिकवल्यानंतर तुम्हाला जर सोलर कंपनीमध्ये काम करायचं असेल तरी तुम्ही नोकरी करू शकता, किंवा लोन घेऊन किट घेऊन स्वतःचं काम करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रोन सगळ्यांनी ऐकलाय, ड्रोन ऐकलाय ना. तर ड्रोनचे 3 प्रकार असतात. ड्रोन आपल्याला 3 प्रकारांनी मदत करत असतो. कसं? ड्रोन आपल्याला मोजणी करून देतो, माझा प्लॉट किती बाय कितीचा आहे, हा सॅटेलाइटच्या थ्रू ड्रोनने तुम्ही मोजू शकता. त्याच्यानंतर माझी शेती किती मोठी आहे ती मोजू शकता. तिसरी गोष्ट, आपण ड्रोनने आणखी काय करू शकतो, फवारणी करू शकतो. ठीक आहे. शेतीवर जेव्हा फवारणी होते ती ड्रोननी होते. ठीक आहे. तिसरं काय करू शकतो, इव्हेंट कव्हर करू शकतो. इव्हेंट म्हणजे प्रोग्राम. आता साध्या आपण लग्नाला जातो तोही इव्हेंट आपला ड्रोननी कव्हर केला जातो, बरोबर आहे. तर असे इव्हेंट आपण जेव्हा डिक्लेअर करतो कव्हर करू शकतो. आणि ह्या सगळे जितके सर्टिफिकेट तुम्हाला सांगितले, या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आपल्याला मिळतं. आपण साधा कोणताही ट्रेनिंग प्रोग्राम केलेला आहे तर त्याचं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं, जे तुमच्या शिक्षणामध्ये चालतं आणि तुमच्या व्यवसायातही चालतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना कोणतीही संस्था EDP एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम उद्योजकता विकास कार्यक्रम हे करवत असतं तुमचं 10 लोन देगा. ये आपको निकालना है लोन बैंक से, नेशनलाइज बैंक से, और आप जो लोन निकालेंगे उसका चौथा हफ्ता हो गया कि 3 हफ्ते के पैसे आपके बैंक में आ जाएंगे. अगर आप पैसे नहीं भरेंगे तो आपके पैसे नहीं आएंगे. फिर से आपने इन्वेस्ट किया फिर आएंगे. जितना रेगुलर रहेगा उतने पैसे जमा होंगे. ठीक है. ये खैरात नहीं है की आप करो ना करो, एक बार हो गया तो आपको करना है, नहीं. आणि याच्याकरता हे करणं, रजिस्ट्रेशन करणं फार सोपं आहे. फार जुजबी डॉक्युमेंट्स लागतात. तुमचा आधार लागतो, तुमचं पॅन लागतं, तुमचे फोटो लागतात, त्याच्यानंतर तुमचा बँक पासबुकची पहिली पान आहे त्याची झेरॉक्स लागते. ठीक आहे. बिलकुल साध्या गोष्टी लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही अमृतचं रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला ID पासवर्ड जनरेट होतो, आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही 2 ट्रेनिंग एका वर्षाला घेऊ शकता. ठीक आहे. चला आता अपनी कॉपी निकाल लीजिए और उसमें 3 लाइन छोड़ के पहले लाइन में A to Z लिखना है आपको, A to Z. तो पहले 2 लाइन में मिलके A to Z लिख दीजिए. A to Z 3 लाइन छोड़ के, हाँ 3 लाइन छोड़ के A to Z कंप्लीट करना है. आपको नर्सरी में लेके जाना है. कोई ए लाइन नहीं चल रहा. A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z. हो गया. चलिए लिख लिया. अगर A1 है तो Z कितना होगा? 20. आजू बाजू पूछ लो, 25 तो नहीं है. हाँ, तो A के नीचे 1 लिखेंगे, A के नीचे 1 लिखेंगे, और Z के नीचे कितना आएगा फिर 1 लिखाइए. 26 तक आएंगे. लिखिए. अरे 11 क्लास में हो गए भाई भाई, जल्दी जल्दी करो. तो सर बोलेंगे सर मेरा 10 मिनट हो गया, आपका समय खत्म हो चुका है. हो गया. चलो अब सबसे पहला
वर्ड लिखिए गॉड, G-O-D, G-O-D। जल्दी, कितनी होती है? कितना? सबका आया क्या कि किसी का कम जाना है एक से? ठीक है, उसके बाद में अटेंडेंस, अटेंडेंस जो अपनी कम ज्यादा होती रहती है किसी न किसी कारण, अटेंडेंस। अटेंडेंस, ठीक है। कितनी आई टोटल? जल्दी, 87 चलिए सबकी एक है क्या? अलग प्लस बिलिंग गलत। चलो हो गया। कितनी है टोटल? अरे नहीं किया क्या? बोर हो रहा है? बंद कर देंगे। हाँ ना, ठीक है। अब आखिरी वर्ड हैप्पी, HAPPY, हैप्पी। चलिए कितना आया? 50, 65 हो गया? हो गया? अब अल्टीमेट, इसके बाद वर्ड नहीं, एटीट्यूड, ATT, एटीट्यूड। चलिए कितना आ गया? एटीट्यूड, एटीट्यूड का मतलब मालूम है? एटीट्यूड दृष्टिकोण। कांच का ग्लास है, आधा भरा हुआ है, आधा खाली है। 80% लोग बोलेंगे आधा क्यों खाली है, 20% बोलेंगे भरा हुआ है, बराबर। तो वो 20% जो है वो जी रहे हैं, 80% अभी जीने की कोशिश कर रहे हैं, ठीक है, ठीक से जी नहीं रहे हैं। इसका मतलब आम्हा लोकांचा जो विचार करण्याची पद्धत कशी असायला पाहिजे, सकारात्मक पद्धत असली पाहिजे, नकारात्मक नको। जर क्रिया सकारात्मक करायची आहे तर आपलं ॲटिट्यूड, दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जोपर्यंत सकारात्मक राहणार नाही तोपर्यंत आपण आपली विचारशैली सकारात्मक करू शकत नाही। पर कहाँ दौड़ से चालू किए थे, कहाँ पे लेके आ गए। कुछ भी करते हो, जबरदस्ती टेंशन देते हो। एटीट्यूड का नंबर बताओ। हाँ आ गया क्या? 100? अरे क्या बात है, इन्हें 100%, ठीक है। ये सर जो मैंने आपको चीज बताया, ये आप महिला समाज के 11वीं के क्लास में या हिमालय की चोटी पे कहीं भी जाओगे तो इसमें जरा भी फर्क होने वाला नहीं है। दुनिया के सब वर्ड ले लो आप, सिर्फ एकमात्र एटीट्यूड ऐसा शब्द है जिसकी टोटल 100 होगी, ठीक है ना। और उस एटीट्यूड की तरफ उसको बदलने के लिए, उसको पॉजिटिव करने के लिए जितनी आप कोशिश करोगे उतना आप अपना लेवल बढ़ाओगे, खुद को एनहांस करोगे, ठीक है। तो कोशिश हमको यही करनी है, ठीक है। चलिए तो सर मुझे बहुत टेंशन आ गया है ना।
चलिए लीड एंड फॉलो। बदला जाए दृष्टिकोण यदि, बदला जाए दृष्टिकोण यदि, तो इंसान बदल सकता है। इस सब लोगों का आभारी हूँ फीडबैक की तरफ से और अमृत की तरफ से। इसके बाद में भी भविष्य में हम लोगों को इस तरीके से आपसे वार्तालाप करने का हम लोगों को चांस मिलेगा, ऐसी उम्मीद से मैं अपने शब्दों को यही विराम देता हूँ। धन्यवाद। अमृत संस्थान बद्दल माहिती, त्यामध्ये लीड बँक काय प्रकार असतो, त्याला नवीनच सुद्धा हा प्रकार आपण आणि यांचे या संस्थेचे कार्य आपल्याला माहिती झाले की लोन काय असते, लोनचे प्रकार काय असतात, त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते लोन्स आपल्यासाठी अप्लिकेबल आहेत, आपल्या एज्युकेशनसाठी कोणते लोन अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर सरांनी माहिती दिली इंडो जर्मन ट्रेनिंग सेंटर जे औरंगाबादला आहे, त्याच्यामध्ये एज्युकेशन पासून ते राहणे खाण्याची मोफत व्यवस्था तिथे असते, त्याच्याबद्दल बरीच माहिती आपल्याला मिळाली. अमृत पे प्लॅटफॉर्म जसं एक ऑनलाईन अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वेबसाईट असते ई कॉमर्स, त्याच्या सारख्याच अमृत पे त्यांचं वेबसाईट बनवलेली आहे त्यांनी. अमृत पे पेड अमृत पेठ, अच्छा अच्छा बुधवार पेठ तसं अमृत पेठ. ओके, तर नवीन आहे म्हणजे फोन पे, मला असं वाटतं की अमृत पे असं काही असेल. एनिवे ओके, 8 लाखापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न ज्यांच्या फॅमिली इन्कम असेल त्यांच्यासाठी या सगळ्या स्कीम्स अप्लिकेबल आहेत. पेटंट याबद्दल आपण माहिती याआधी घेतल्याचं आठवते का तुम्हाला? कुठे घेतली होती? आपल्या गॅदरिंगमध्ये आमचे सर एक नागपूरचे बिझनेसमॅन आले होते, त्यांचं स्वतःचं सायंटिस्ट इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी पेटेंट बद्दल यांना माहिती दिलीच होती. पुन्हा आपल्याला पेटेंट बद्दल माहिती मिळाली. म्हणजे एक आयडिया आपण क्रिएट केली तर ती वेस्ट न जाता तिचं पेटंट जर आपण तयार केलं, कॉपीराईट जर बनवलं तर त्याचा आपल्याला फायनान्शियल ॲडव्हान्टेज पण होऊ शकतो. याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा छान सविस्तर माहिती सरांकडून मिळाली. इम्पोर्ट एक्सपोर्ट पेटंट नंतर त्या प्रोडक्टचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करणे, मार्केटिंग करणे, म्हणजे प्रॉफिटेबल त्या प्रोडक्टला बनवणे, त्याच्याबद्दल माहिती. वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला सांगितले, ब्युटी पार्लर कोर्सेस आहेत, ड्रोन आहेत, सोलर एनर्जी जी की आता ट्रेंडिंग एनर्जी, जे हा बिझनेस हा व्यवसाय व हा उद्योगच म्हणा आता हा आता सध्या ट्रेंडिंग आहे. त्याच्यानंतर ड्रोनचे आपल्याला उपयोग 3 प्रकारचे ड्रोन. आपल्याला तर ड्रोन माहिती होते की लग्नात आपण ड्रोन पाहतो, तो आवाज येतो झालं. पण आता त्याचे आणखी दुसरे उपयोग कोणते, तर आपण फवारणी करू शकतो शेतीवर. मोठ्या शेती, लहान शेत आहे तर बऱ्याच मोठे शेत जिथे मॅनपॉवर नाही अवेलेबल तिथे सुद्धा ड्रोनने आपण फवारणी करू शकतो, मोजणी करू शकतो, मेजरमेंट. छोटे प्लॉट्स किंवा मोठ्या फार्म्स जे असतील त्यांचे आपण प्लॉटचा एरिया मोजू शकतो. त्याच्याबद्दल आपल्याला नवीनच माहिती मिळालेली आहे. तर आणि त्याच्यानंतर बरेचसे लोन स्कीम काय असतात, सरांनी खूप छान एक गेम ऑर्गनाईज केला आणि एक गाणं, त्यामार्फत तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बद्दल तुम्हाला सरांनी सांगितलंय की सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा. आजच्या या युगात कॉम्पिटिशनचं वर्ल्ड आहे, जिथे तुम्हाला धावायचं आहे, सगळ्यांच्या सोबत सगळ्यांच्या पुढे जायचं आहे. तर तिथे फायनान्शियल एज्युकेशन, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि 2 मुली इथे हसत होत्या, आपण नंतर बोलू त्याच्यावर. पण बाकी सगळं ठीक होतं, आपला प्रोग्राम खूप छान झाला. सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि पुन्हा आपण अशा कार्यक्रमांबद्दल आणि फायनान्शियल एज्युकेशन, फायनान्शियल लिटरसी
याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेऊ शकतो. सरांच्या बॅनरबद्दल तुम्ही आपले फोटो पाठविलच तुमच्या ग्रुपमध्ये. त्याच्यामध्ये फोन नंबर्स लिहिले आहेत, त्यांची वेबसाईट लिहिली आहे, त्यांची ईमेल आय डी लिहिली आहे. तर या योजनांबद्दल आपल्याला सविस्तर माहिती आपण नंतर घेऊ शकतो. इन फ्युचर तुम्हाला तुमच्या मित्राला तुमच्या घरी नातेवाईकांना तुम्ही सांगू शकता. तसंच बद्दल सरांनी सांगितलं होतं त्याबद्दल आपण त्यांना माहिती दिली. ओके, तर इथे मी आपला आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच.